पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पुलाचं उद्घाटन जे आहे ते 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। मात्र भाजपचे नगरसेवक असलेल्या सनी निमन यांच्याकडून या बांधकामावरती जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। आपण पाहतो की या पुलाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झालेलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते। मात्र भाजपचे स्थानिक नगरसेवक असलेल्या सनी निमन यांनी आपण पाहतोय की बांधकामाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेलं आहे। सनी निमन यांचं म्हणणं आहे की हा जॉईंट जो आहे तो योग्य पद्धतीने झालेला नाहीये आणि पुलाचं बांधकामाची त्याचबरोबर गुणवत्ता जी आहे ती कमी दिसते, अशा पद्धतीचा फोटो ट्विट करत त्यांनी जे आहे या सगळ्या पूर्ण बांधकामावरती या एक प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केलेलं पाहायला मिळतंय। या पुलाला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव जे आहे ते दिलं जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमामध्ये केलेली पाहायला मिळाली। मात्र हा फ्लायओव्हर करत असताना इथले जे ब्लेंडर्स आहेत ते खरं तर निर्माण करण्यात आलेले आहेत असं सनी निमन यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते सुद्धा करण्यात आलं नसल्याचं आपण पाहतोय की सनी निमन यांनी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र सर्वसामान्य माणसं जे आहेत त्या पुलावरून रहदारी करून वाहतूक जे आहे ते करणार आहेत, त्यामुळे हे ब्लेंडर जे आहे ते दूर करावे अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे। मात्र आपण समोर पुलावरती पाहतोय की समोरचा आपल्याला जो जॉईंट पाहायला मिळतोय याचा फोटो जो आहे तो सनी निमन यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे। आपण पाहतोय की हा जॉईंट नीट झाला नसल्याचं सनी निमन यांनी म्हटलेलं आहे। PMRDA कडून आता या खरं तर सनी निमन यांच्याकडून जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्यावरती काय उत्तर दिलं जातं की पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र या पुलाला अजितदादा पवार यांचं नाव जे आहे ते दिलं जाणार आहे। मात्र अजित पवारांचं काम पाहता अजित पवार कुठलंही काम परफेक्टपणे करायचे आणि त्याच पुलाला हा विरोधाभास जो आहे तो पाहायला मिळतो अशी टीका सनी निमन यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।